जाणे मी तुहा विचार विवेके शोधावा गोविंदा माधवा याची देही ध्याता ध्यान त्रिपुटी वेगळा सहस्रदळ योगवला सूर्य दैसा मी तुहा विचार विवेके शोधावा गोविंदा माधवा याची देही ज्ञानदेव म्हणे नयनाच्या ज्योती या नावे रूपे ती तुम्ही जाणावा मी तुहा विचार विवेके शोधावा गोविंदा माधवा याची देही पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे त्यांच्या कृपादाने कथिता विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका ओम ब्रह्मानंद परमसुखदम केवलम ज्ञानवर्ते द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्य आदिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वाणि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि आत्मरूप गणेशु केलिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होणे आता ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा कोटि क्षेत्रे निवासिनं तं नमामि वेद विदावरिष्ठं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः वचनैका कमलापती माझी रंगाची विनंती घर गणित कथे काळी आपण सावे जवळ आता हृदया फुले चौफाळूया भदे वरी बैसो पावले श्री गुरूंची की नमस्कार होणे आता श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवतम प्रस्तुत प्राप्त प्रसंगी मौजे वाघोली वागीश्वराचं असणारे हे गाव या गावामध्ये श्रीपाद महिला मंडळ आणि रामेश्वर दिंडी चालक सगळं यांनी या ठिकाणी हा कार्यक्रम 14 वर्षापासून राबवलेला आहे आणि वर्धापन दिनानिमित्ताने माझ्यासारख्या पामराला कीर्तनाची सेवा दिलेली आहे कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग जगाचा विश्वाचा आत्मा माऊली ज्ञानोबा आहे यांचा हरिपाठ प्रकरणातला 4 चरणांचा अभंग निवडलेला आहे विचार करा थोडासा 38-40 वर्षापूर्वीच्या वाघोलीचा आणि आजच्या वाघोलीचा कारण श्रीपाद बाबांसारखे रामदास बाबांसारख्या महात्म्यांचे पाय वाघोलीला लागले आणि वाघोलीचा सर्व बाजूंनी उत्कर्ष झाला शिवाय
वाहुलीकरांनी अंधारात पडलेले रामेश्वर भट्टाला दिंडी काढून उजेडात आणले. रामकृष्ण हरी. माऊली ज्ञानोबा आपल्याला सांगतायत वय वर्ष 16, 17, 18 च्या आत ज्ञानोबांना त्यांचे सद्गुरू निवृत्ती दादा भेटतात काय आणि त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन होत आहे का? जीवन परिवर्तन करणारा हा अभंग आहे की काय शोधायचंय आपल्याला. मी आलाय कुठून माहित नाही, मला जायचं कुठे माहित नाही, करायचं काय माहित नाही, खावं प्यावं द्यावं नेसावं नेलं म्हणजे गेलं, कोण जातं पाहायला, या उक्तीप्रमाणे जगणारा सामान्य जीव, नित्य नियमाने काही ना काहीतरी करणारा, हरिपाठ वाचन, चहा पिणार नाही, ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय चहा पिणार नाही, 10 माळा केल्याशिवाय चहा पिणार नाही आणि खालीवर केल्याशिवाय राहणार नाही, हा सुद्धा सामान्यच आहे. येताना घर बरोबर आणलेलं नाही म्हणून माझं नाही, जाताना घर बरोबर येणार नाही म्हणून माझं नाही. माऊली ज्ञानोबाला विचारतात प्रश्न आहे किम अध्यात्म किम कर्म, प्रश्न आहे अर्जुनाचा. ज्ञानोबांचा प्रश्न आहे घर कोणाचं आहे? आमक्याचं घर, तमक्याचं घर, तमक्याचं घर, आमक्या तमक्याचं घर नाही, वीट वाळू सिमेंट दगड गोटा आणि पाणी याचं घर आहे. खिडक्या आहेत, दरवाजे आहेत, भला मोठा वरती टाकलेला स्लॅब आहे आणि मध्ये बसले तुम्ही पाहुणे मंडळी सगळे, ते घर आहे. या उक्तीप्रमाणे घर म्हणजे काय हे कळावं. देह कोणाचा आहे? माऊलीच्या भाषेत सांगायचं म्हटलं का तुकोबारायांच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर शरीर कोणाचा आहे हा विचार तुम्ही आम्ही विचारच करत नाही, दिलंय कोणी याचाही करत नाही. मी नेहमी सांगत असतो आवडीने आणि प्रेमाने बाबांचे विषय. आम्हाला असं वाटतंय बाबांचं काय ऐकायचंय, जरा पुढं गेलं पाहिजे. किती पुढं गेलं पाहिजे? घोडाचे घर आणि ज्ञानदेव म्हणजे नयनाची ज्योती, त्यांच्या अभंगाचे अनुभवाचे अभंग आहे, अनुभवाचे बोलेत. आमचे कहते लेकिन करते नाही, मोह के बडे लबाड, काला मोह हो जाएगा या रुसाई के दरबार. आम्ही फक्त शब्दाच्या फेकाफेकी करतो. शब्दाने माणूस शब्दांकित होतं, त्याला घर माझंच वाटतंय समजायचं ते शब्दांकित आहे. ज्याला हे गबाळ माझं वाटतंय जमलेलं, वागीश्वराचं गबाळ आहे. पटणार नाही तुम्हाला. वागीश्वरचं कसं काय? भोलेनाथ सगळ्या सृष्टीचा नाश करतो. सृष्टी त्याचीच आहे. ब्रह्मदेव निर्माता आहे, विष्णू सांभाळणार आहे आणि वागीश्वर भोलेनाथ संपवणार आहे. मग मी तुम्हाला त्याचं म्हटलं तर वाईट वाटायचं काय कारण आहे? मी वागीश्वराची कन्या तुमच्या समोर उभी राहिली आहे, त्याचं लेकरू आहे म्हणून तुमच्या समोर उभं राहिले. श्रीपाद महिला मंडळांना मी सांगितलं नाही मी तुम्हाला 20,000 रुपये देईन, माझं कीर्तन ठेवा. मला माहिती नाही कीर्तन ठेवलेलं. 2 दिवसापूर्वी माझ्याकडे आल्या, तुमचं कीर्तन ठेवलंय बरं का. म्हटलं माझा कार्यक्रम कशाला ठेवायचा? कार्यक्रम असे ठेवा जेणेकरून आपल्या बुद्धीला वळण लागेल. चलात आहे माणूस, माणसाच्या फक्त बुद्धी परिवर्तन, मयी अर्पित मन बुद्धी, मन आणि बुद्धी अर्पण करणारा हो अर्जुना. घर माझं आहे ही बुद्धी बदलली पाहिजे, हे नातेवाईक माझे आहेत ही बुद्धी बदलली पाहिजे. जमवलेलं सोनं नाणं किलोभर असेल, कोट्यवधी रुपये बँकेत असतील, ते तुला इथंच ठेवून जावे लागतील. ही बुद्धी जागी करायची आहे. माऊली ज्ञानोबा आहे बुद्धी जागी करण्याचे प्रकार सांगतात आपल्याला, पण आपल्याला माहित नाही. हरिपाठ आपला डंग 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 राग येतो. मी थोडा स्पष्ट वक्ता आहे माझ्या बापासारखा. आमचा बापच स्पष्ट वक्ता आहे. बाप दाखवा नाही तर श्रद्धा घाला, जेवायला आम्हाला बोलवा, वाटलं तर जीवनात तर जेवणार नाही. सांगायचं तात्पर्य असं आहे. ज्ञानोबारायांचा अवतार काय झाला? तुम्ही आम्ही आलो, आमच्या येण्याचं कारण आहे वासना, कर्म, पाप आणि पुण्य. पाप पुण्य करून जन्म येतो प्राणी, नरदेहा येऊन हानी केली. का हानी होते? अजून आमचं गबाळ सुटत नाही. तुकोबाराय सांगतात गबाळाच्या भरीला पडूच नको ना. आणि का पडू गबाळाचे हे दिसणार गबाळ. शिवाय मला काहीतरी समजलंय, मी अमक्याचा, मी तमक्याचा, मी असा, मी तसा. ते म्हणतात तू कोणाचा आहे?
हे आधी शास्त्राने सांगून ठेवलेलं आहे. शरीर कसं आहे, नाशिवंत देह जाणार सकळ. शरीर नाशिवंत आहे. 16 वर्षाचे आपले सांगते उपजयते नाशे नाशिले पुनरपी दिशे हे घटिका यंत्र तैशे भरिभ्रमेगा. अरे ज्याच्या सत्तेने ज्याला तोंड नाही त्याने तोंड दिलं, ज्याला डोळे नाही त्याने डोळे दिले, ज्याला कान नाही त्याने कान दिले, हात नाही त्याने हात दिले. कशासाठी दिले? टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटती चालावी पंढरीची. सुखासाठी जीव रात्र धडपडतोय त्याला सुख मिळत नाही. का मिळत नाही? सुखाला गी करीशी तळमळ. पंढरीशी जाय एक वेळ मग निघाले एक की त्याच्या मागे निघाले सगळं गबाळ. पण चालणारा आहे जाणारा त्यालाच माहिती नाही मी का चाललोय. मग तू अवघाची, चकारात्मक शब्द वापरलाय संतांनी. मग तू अवघाची सुखरूप होशी जन्म जन्मीचे दुःख. तुला जर कळालं घर कोणाचं आहे, देह कोणाचं आहे. माझ्या देहात राहतो तो देहाचा मालक हे अजून सांगणाऱ्याला माहित नाही. तो मालकी गाजवते दुसऱ्यावरती. देहावरची मालकी तुमची एक दिवस ईश्वर काढून घेणार आहे. सुंदर असं दिलेलं सौंदर्य ते तुम्ही आम्ही सगळे 38-39 वर्षापूर्वी चला, 88च्या काळामध्ये चला सगळे जण. कसे होते, काय होता असं तू, काय झाला असं तू, कसे होतो आपण 38 वर्षापूर्वी, कसे होतो आपण. कोणाला वर पाव देत नव्हतो. आज आपल्याला म्हणतात बाबा तिकडे सारखा. आम्हाला एसटी मध्ये म्हणतात आजी माग सारखा. तुमची काय फुकटच्या तिकिटाची काही, मी फुकटचं तिकीट करून घेतलेलं नाही. कारण एसटीला फुकट, अगदी 40चा सुद्धा फुकट चाललाय. काय सांगतोय तुम्हाला हे सगळं मी. जर यथार्थ परमार्थ कळाला नाही, तुमच्यातल्या कोणाकोणाला वाटतंय मला जिवंतपणे मोक्ष मिळालेला आहे. माझं शरीर काळाचं खाद्य आहे. देह हे काळाचे धन कुबेराचे. सांगितलं असं संतांनी आपल्याला. शरीर काळाचं खाद्य आहे. तुम्ही कमवून ठेवलेलं गमाळ सगळं पाठीमागचा कुबेर, तुमची लेकरं बाळ नातवंड हे तुमचे कुबेर त्याचा वापर करणारे. तुमचा त्याच्याशी काही संबंध नाही. तुम्ही फक्त गोळा करा आणि ठेवा. 16व्या वर्षी कळतंय सद्गुरू केल्यानंतर, नाम घेतल्यानंतर ज्ञानदेव म्हणे अवचित घडले निवृत्तीने दिदले निज बीज. माझ्या गुरुने मला निज बीज काय दिलंय, निज बीज दिलंय. म्हणून मला कळतंय धर्माचं नाहीये. आधी ते बीज कळावं, बीजारोपण करावं. आतमध्ये कुठे तो शब्द निर्माण होतोय, कोण आहे तो शब्द. बैसलो संधी भागी तू धरवून या चित्ती. कुठे कुठल्या संधीमध्ये हे कळायला पाहिजे. संधी साधू नको आहे. देवाची संधी कुठे हे सांगायला पाहिजे. बरोबर आहे ना. अनुभव आला. अनुभव आल्यानंतर तुम्हाला सांगितलंय वाचेशी सद्गंधपादी अनुग्रहाचं प्रमाण सांगितलंय हरिपाठ प्रकरणामध्ये. भल्या भल्याला माहित नाही की अनुग्रह आणि प्रबोध ज्ञानेश्वरीमध्ये आहेत, अनुग्रह आणि प्रबोध हरिपाठामध्ये आहेत. निवांतपणा जीवाला अजिबात नाहीये. आणि निवांतपणा येण्यासाठी काय करावं लागेल. ज्ञानोबा यांनी म्हणून हरिपाठ तयार केला. कोणासाठी केला. मंथोणी नवनीता देव घ्या म्हणून सांगायला आले. हो काय मग कशाच मंथन करायचे आम्हाला माहित नाही अजून. आणि तो पण मंथन आले बुद्धी परिवर्तन होणार नाही. हरी हातात येणार नाही. हरी आला हाता मग कैची भय चिंता. तुका म्हणे हरी काही उरोण दे गुरी.
हा जो हरी आहे हा कोण आहे, त्याचा शोध माऊली ज्ञानोबरायांनी लावलाय. प्रत्येक संतांनी आपल्या आपल्या हरिपाठामध्ये सांगितलेलं आहे. सकाळच्या प्रहरी म्हणा हरी हरी चुकेल यमपुरी तयाची. आपण 10 वाजता उठतो, सूर्यवंशी मी 10 वाजता उठून कसं काय, ते सकाळी सांगतात ना. प्रभाते मणी राम, आम्ही दुपारी 2 वाजता, दुपारी 2 वाजता नाही सांगितलं, तोंड उघडायच्या आत राम, मुख आले ना कंठ आले ना जीवास मरे ना राम, राम हमारा जप करे हम बैठे आराम. माझं नामस्मरण कोण करतंय, किती वर्ष म्हणणारे मग आपल्याला शास्त्र कळणारे. ज्ञानदेवा मोण जपमाळ अंतरी, आतली जपमाळ 21,600 वेळा आपली ओढली जाते. शरीर काळाचं खाद्य आहे, हे माणसाला कळत नाही, हे जनावराला कळत नाही. पशु का होत पनैया पशु का कुछ होय, नर एक बार करणी करे तो नारायण बन जाय. माणूसच देव बनतो, देव झाल्याशिवाय तो नवरा होत नाही, मग तो बाप होत नाही, त्याला आधी देव व्हावं लागतं. तुम्हाला देवाशी लग्न करावं लागतं, पण हे आम्हाला माहितीच नाही. आणि हे समजून देण्यासाठी आणि घेण्याची संतांची योजना आहे. कशासाठी आले, त्यांना करमत नव्हतं म्हणून. आम्ही वैकुंठवासी कशासाठी आले, ते इथे खायला प्यायला चांगलं मिळेल म्हणून ते आले तुमच्या माझ्यासाठी. बुडते हे जण न देखावे डोळा, येतो कळवळा ही म्हणवणिया, येतो हिदाचा कळवळा, जीव तुटे तिळतिळा. अर्जुना करोणी मूर्तीचा मिळावा, आलो पांडवांची या गावा. माझे भक्त आहेत ना, ते बुडतील म्हणून मी माणसाचं शरीर धारण करून आलोय. पण याला वाटतं मीच भगवान आहे. शरीर म्हणजे देव नाही, शरीरातला देव आहे हा आधी कळायला पाहिजे. शरीराला नाही डोळे, डोळे ज्याच्या सत्तेने पाहत आहेत. रोज म्हणतो आपण डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, घेई घेई मा जीवाची गोड नाम विठोबाचे. देवाचं नाम स्मरण घ्यायला जाईल. जे दिसत नाही जन्म मरणार कारण आहे ते मन आहे. म्हणा तेथे धाव घे राहे विठोबाच्या पायी. कुठे धावतंय मन, मन अजूनही थांबत नाही, मन अजूनही शांत नाही. आणि रोज म्हणतंय ते काय म्हणताय, हरी पाठी गेले निवांतची फिरे, भ्रमर गुंतले सुमन कळिके. हरीच्या मागे मन जर धावलं तर ते शांत होतंय. तुका म्हणे निवांत राही, पाहिले पाही परतोडी. हात चालत नाही आता, माळ ओढायला हात चालत नाही आता, जप लिहायला. पण आतला चालवतोय ना आपला जप, त्याच्याकडे लक्ष नाही आमचं. ज्याच्यासाठी शरीर दिलं, दररोज म्हणतो आपण देवी दिला देह भजन गोमटा, तो या झाला फाटा बालिकेचा. कशासाठी दिले, भजनासाठी दिले. ज्या भजनाने नामस्मरण केल्यानंतर जन्म मरण ठरतं, जीवाच्या ठिकाणची अहंता ममता जाते. ते भजन ऐन युद्ध प्रसंगी भगवान परमात्म्याने अर्जुनाने श्रीकृष्णाला सांगितले. बरोबर सांगितलं ना मी आता तुम्हाला, असंच ऐकतो आपण. कृष्णाने अर्जुनाला सांगितलंय. गीता कोणी सांगितली, अर्जुनाने. शाबास, तुमच्या शाळेत नाव घालायचं आता मला. गीता कृष्णाने सांगितली, कोणाला सांगितली, अर्जुनाला. मग आपला काही संबंध नाही. आणि रोज म्हणतो अर्जुनाची निव्याजे गीता प्रकाशोणी श्रीराजे, संसारा एवढे थोर ओझे फेडिले या जगाचे. काय जगाचा संसार, 4 गाडगी 4 मडकी 4 खापर 4 नोटा आणि 4 पितळेचे दागिने. तुम्ही सोन्याचे म्हणा, 15 वाद्य बघा. पितळेचं किडाळ बाजूला केल्यानंतर सोनं होतंय. आम्ही कुठे बारकाईने स्वतःसाठी ज्ञानेश्वरी सांगतोय. एवढं एवढं भांडवल घ्यायचं आणि लोकांना सांगायला निघायचं. लोकांना फक्त एकच सांगायचं, वाचेशी सद्गत. पण आजपणे सांगायचं नाही. आपले सगळे नातेवाईक वैकुंठाला गेले पाहिजेत म्हणून हरिपाठ आहे. आपले सगळे नातेवाईक उद्धरून गेले पाहिजे म्हणून हरिपाठ आहे. आणि तुमचा माझ्या उद्धारासाठी हरिपाठ आहे. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो साथ उद्धरलो गुरु कृपे. म्या गुरु केला, मी उद्धरून गेलो. जिवंतपणे माणूस उद्धरलेला असतोय. आता नाही जाणे सहज कुंटले बोलणे. त्याला इकडचं तिकडचं बोलायला आवडत नाही. तो कीर्तन झाले की तोंडात तांबाखू टाकत नाही. रामकृष्ण आहे. कारण ऊपर से खूप पण अंदर के राम याने जर अजून स्वतःला बदलता येत नाही तर जग कधी बदलेल आपल्याला. आपण बदला, जग बदलेल. आपल्याला पाहिजे सुख. सुख आहे देवाजवळ, देव आहे तुमच्या सगळ्यांजवळ. खाली 16-17 वर्षापूर्वी जर त्यांना कळालं असलं, वय वर्ष 16, 17, 18 वर्षामध्ये की घर आपलं नाही, कारण राहायला घर नव्हतंच रे.
ज्ञानोबरायांची झोपडी होती. ज्ञानोबरायांची झोपडी होती. पाणी प्यावं म्हटलं तर केळीवर नारळी, म्हणजे मग मडकं होतं पाण्याचं आणि त्याच्यात अर्धी करवंटी होती. अशा परिस्थितीमध्ये परमार्थ करण्याची परिस्थिती नाही लागत, मनस्थिती लागते. मन ईश्वराकडे नामाकडे रमावं लागतं. इतकं रमावं लागतं, इतकं रमावं लागतं की मनाचा राम व्हावा. मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासोनी कैशी निवृत्ती विचार मांडलेला नाही. तुकोबारायांनी स्वतःच्या मनाचा विचार सांगितलेला आहे. माझ्या मनाला गोछंद नित्य गोविंद गोविंद. आपल्या मनाला नित्य गोविंदाचा छंद आहे का? आपण किती तास बसतो त्या नामामध्ये? किती बसायची काही गरज नाही. अरे बसायची गरज नाही तर सांगायची काही गरज आहे तुला? थाई जवळ सोणी करा एक चित्त. चित्ताची एकाग्रता बसल्याशिवाय होणारच नाही. कारण मन घ्यावे हाती मग पुदावा श्रीपती. मन मुंडा मग परब्रह्म धुंडा. तुम्हाला ज्या क्षणाला प्रबोधिना त्या क्षणात आहे तत्वमती. ती वस्तू तू आहेस. परवा जर मला म्हटलं ब्रह्मज्ञान काय? म्हटलं ब्रह्मज्ञान खोट आहे. कसं काय म्हणता तुम्ही? ब्रह्मज्ञान जरी कळे उठावटी शास्त्रे का होती हिमफोटी. ब्रह्मास्मी नवे शुद्ध ज्ञान ओम स्वर स्मरे. हे कुठे निर्माण होतं? हे शास्त्रोमे प्रचिती आहे तोपर्यंत नाही. शास्त्र यथार्थ गाढवी शास्त्र ज्ञानोबरायांचं का? ज्ञानोबराय अरे एक सद्गुरू निवृत्ती दादा भेटतात काय? 700 श्लोकांचं मरून गेलेलं सच्चिदानंद बाबाला उठवावं. सच्चिदानंद बाबाने लिहावं वाचावं. तो श्लोक गरजेने परमार्थजनी केलाय. परत एकदा सांगतो तुम्हाला, गरजेने परमार्थजनी केलाय. ज्याने आधी 4 गुरुच्या दारात फिरलाय त्याला माझा बाबा काल आज आणि उद्या कळणार नाही कळणार. कारण आधी तिकडे मिरवलेले त्यामुळे त्याला त्या नामाचं पण खरता अनुभव येणार नाही. तुम्ही नाम आहात ही ज्या दिवशी तुम्हाला कळेल त्या दिवशी तुम्हाला कळेल इदम न मम. तुम्हाला माहित नाही लग्न मंडपामध्ये तुम्ही मम म्हटल्याचा परिणाम आहे. तुम्हाला मरेपर्यंत तिला सांभाळावं लागतं. आता इदम न मम म्हटलेला बाप चिंताच करत नाही ती मरू दे की जाऊ दे. आम्ही म्हणतच नाही इदम न मम. शरीर माझं आहे का? नाही. आपल्या माऊलीला कळालं राहायचं. माऊलीला कळालं मला का कळू नये? माऊली राहतो कुठं? आनंदीला. अरे कधी जागे होणार आता आपण? पुन्हा जागे केलं. संत जागे उठा, साधू संत उठा, पांडुरंगा उठा, सकळ जन. माझ्या माहितीप्रमाणे जो उठला तो झोपतच नाही. कारण त्याला माहिती आहे उठा उठिया विमान जायचे स्थळ कोण ते या पंढरीशी घडे. खळा पाथर रोकडे नेत्री अश्रूंची आधारा कोठे रोमांच शरीरा. कधी कळेल आपल्याला? ही अष्टसाती भावाच्या पुढची स्टेज आहे. अष्टसाती भावाच्या आणखी पुढे काय आहे ते ज्ञान हृदय प्रतिष्ठित. त्या ज्ञानाची हृदयामध्ये प्रतिष्ठापना करावी लागेल. मग कळेल. जशी उसामध्ये साखर तसा देहात परमेश्वर. जसे दुधामध्ये लोणी तसा हृदय चक्र पाणी. कोणाला सांगितलं? तुका सांगे मूढ जना देव देही आपल्याला काय ठरवलंय? तुका सांगे मूढ जना देव देही काहो पहाणा. देव देहात काहो जाता राहुळात. तुकोबरायांकडे जावा, माझ्याकडे येऊ नका. देह पंढरी कळाली पाहिजे, आत्मा विठ्ठल कळायला पाहिजे. देह ही पंढरी
आत्मा पांडुरंग करी तसे संग अहर्निशी पण मन पुंडलिक आवरून धरा. आता हे संपल्यानंतर बुफी आहे का तांबीत आहे? बुफी आहे का? मग नाही पुंडलिक वरदे म्हणणार. बुफी आहे ना, मग नाही पुंडलिक वरदे म्हणणार. पण पंगत जर पडली तर पुंडलिक वरदे, पंगत पडली तर वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सधावन होते नाम घेता फुकाच, जीवन करी जीवित्वा. अन्न हे अन्नपूर्ण ब्रह्म आहे, विटेवरचा परब्रह्म लिंगम भजे पांडुरंगम. मग तुम्ही आम्ही कोण आहोत? आपला स्टडी काय पाहिजे? तो परब्रह्म आहे, अन्न परब्रह्म आहे. या हरामखोराची संगत 12 घंट्याची झाल्यानंतर त्याची विष्ठा घडते. रामकृष्ण हरी. शरीराची होय माती, कोण येत रे संगती. शरीर मातीचं झालं, मातीला जाणार आहे. अन्न मातीतून येतं, त्याची माती होते. आता निघाले घरातच सगळं. पण तुम्ही आम्ही खेड्यावर वाढलेली आहोत. पोटभर जेवलो, शेतात पिकात कुठेतरी जाऊन आलो, आणि जाऊन आलं तो खाल्लेलं वरण भात पोळी भाजी मिष्टान्नाची माती होती 4 दिवसांनी पाहिल्यानंतर. त्या तुम्ही ते अन्न खाल्लं, वीर्य तयार झालं, त्याच्यातनं तुमची माझी उत्पत्ती झाली आणि तुमची माझी उत्पत्ती झाली. याला जाळलं, वागीश्वराच्या मनात आलं यही रहेगा ये बेटा कहीं नहीं जाएगा. जर त्याच्या मनात आलं आणि इथून बोलणारा माझ्यातल्या म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले, जगाशी चालकता मीची आहे. संपूर्ण जगाचं चलनवलन करणारा परमात्मा तो भोलेनाथ जर त्याच्या मनात आलं या कार्टीला इथे ठेवून घ्यायचंय, मला जाऊ नाही द्यायचं कुठे, आणि त्यांनी त्याची बोलण्याची शक्ती काढून घेतली. भांडणं करतील बरं का लोक, तरी इथं दिलं पडला तर कुठे न्यायचं म्हणून. मरायलाही आनंद असावं, जगायलाही आनंद असावं. कारण त्यांनी सांगितलं मरण माझे मरून गेले, मज केले आमर, ठाव पुशिला बुड पुशिला, वसवसले देह भाव, जीवनामध्ये आला होता गेला पूर, धरीला धीर जीवनी. अरे जीवनात सुखा दुःखाच्या पूर येणारच आहे, पण ते ज्ञानाचे हृदय तर हृदय आकाशामध्ये करावी लागेल. गप्पा नाही घटाकाश मटाकाश पटाकाश, कुठंच आत्मा देही आत्मा एकच आत्मा आहे. त्याला काय बी म्हणा, काही म्हणा, घटाचं आकाश घटाकाश तुमच्यात राहिला आत्मा आणि जगात भरलेला परमात्मा. बसा शब्दाचे पुंगळी करतात डोळ्यात घालत. माझ्या बाबाच्या शब्दात सांगायचं म्हटलं तर शब्दज्ञानाने शब्दांकित होतो, तत्वज्ञानाने तत्वज्ञानी होतो, आणि तत्वज्ञानाचं तत्वज्ञान गिळून तो परमात्म्याचा भक्त बनतो, तो साधकाचा सिद्ध होतो. साधकाचे होती सिद्ध अंगी बाणाचा प्रबोध, अंगी बाणाचा प्रबोध, अंगी बाणाचा प्रबोध. साधकाचे होती सिद्ध अंगी बाणाचा प्रबोध, अंगी बाणाचा प्रबोध, अंगी बाणाचा प्रबोध. तुम्हाला आणि मला देह कोणाचं आहे? ज्ञानवरांनी प्रश्न केला तर शरीर कोणाचं आहे? तुम्ही म्हणा माझं आहे. पोराला माझं म्हणतात ते दुःख आहे, पोरीला माझं म्हणतात ते दुःख. याला कारण आहे त्यांना दिलेले शरीर तुम्ही दिलेलं नाही. तुम्ही दिलं का मावल्यांना पोरांना शरीर? तुमच्यातली एकही हो म्हणणार नाही. माझ्या पुढे बसलेले माझे मायबाप, तुम्ही दिलं का बाबा शरीर तुमच्या मुलाला? नाही दिलं, एवढं कबूल करा किंवा हो म्हणा. नाही दिलं, तुम्ही शरीर दिलं नाही. मुलाला शरीर तुम्ही दिलं नाही, तुम्ही निमित्त आहात दोघ जण. निमित्ताचा धनी केला असे प्राणी, माझे माझे म्हणून वाया गेला. निमित्त आहे माणूस आणि बाई, हिचे शोणी जंतू तुमचं शस्त्र जंतू एकत्र येतं, गाठ बनते आणि त्याला सुंदर शरीर दिलं जातं. इट इज सायन्स, आय एम गॉड, इट इज सायन्स, डू नॉट. पोत्या पुराण ज्ञानेश्वरी म्हणजे काय आहे? काय आहे? इंडियन फिलॉसॉफी ऑफ द ग्रेट फिलॉसॉफी. भारतीय तत्वज्ञान सर्वश्रेष्ठ आहे. गॉड इज पॉसिबल, डू नॉट इम्पॉसिबल. भले भल्यांना माहित नाही देव शक्य आहे, सत्य आहे, तो सोडून आम्ही शब्दामध्ये पडलोय. आम्ही तुम्ही बसा शब्द कुठे? आणि माऊलीने सांगितलं शब्देवीन संवादिजे, ज्यावेळेला जीवाचा प्रवेश शब्दाच्या पलीकडे होईल सोहम तेही अस्तवले. कुठे तुम्ही आम्ही अजून कीर्तनाचे नि नटनाचे नाचतो का आतल्या कीर्तनामध्ये? टाळ नकोय, पेटी नकोय, पतवार नकोय, दार बंद करून नाचतो तो परमार्थ आहे. टंग 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 लावून नाही. इथं ते काय बायांची गणित भजन आहेत का? बायांच्या भजनामध्ये चालतं ते केस मोकळे सोडून बाबा बाबा बाबा
बाबा बाबाने असं सांगितलं का? बाबांनी काय सांगितलं? कधी कळलं? बाबांनी सांगितलं वाघोली गाव नाही. त्या दिवशी मला समजलं वाघोली गाव नाही. तुकोबारायांनी सांगितलं शरीर नाही. अरे ज्ञानोबारायांनी सांगितलं शरीर नाही. आम्ही अजून शरीराच्याच नादी लागलेली माणसं आहोत. या देहाच्या बांधवडीनं पडीजे, सुख दुःखाच्या सागरीनं बुडीजे, सुखे सुखरूपा घडीजे माझी अंगा, सुखरूप ऐसा तुझ्या कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारिखा तो. त्याला बघा ना, ऐक ज्ञानाचे लक्षण. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पहावे आपणाशी आपण, या ना बोलीचे ज्ञान. माझ्या मीराबाईंनी दार लावून ताळ बांधावे, नामदेवरायांनी पाय चाळ बांधत, नाथ बाबांनी ताळ बांधावे. तुम्हाला सांगा बरे देवाचं. साधू संत गेले आनंदी राहिले, हरी नामे झाले कृतकृत्य. आज आम्ही नामही विसरलोय, नामाबद्दल बोलायचंही विसरलोय. महात्म्याने नाम सोडून काही बोलला नाही कधी. महात्म्याने तुम्हाला सगळं सांगितलं, अमृतानुभव सांगितला, पंचीकरण सांगितलं, पंचदशी सांगितलं. तेव्हा आम्ही झोपलो होतो महाराज. राग आला तर येऊ देत, मला काही घेणं नाही. मी काही पाकिटावर येणार नाही आणि दाड्या धरून बोलणार नाही. वाघोली मला काल आज आणि उद्या सारखीच आहे. इसगाव तिसगाव भिकारेले 40 गाव. त्याला वाघोलीच किती मोठी धन दौलत असली तर तो म्हणणार नाही बुवा तुम्ही लई चांगले, तुम्ही लई चांगले, म्हणजे माझा पदर भरला तर तुम्ही चांगले. आणि तुमची स्तुती केली की तुमची खिशे मोकळीच करतात. ह्याची तुम्हाला जरा थोडीशी नाहीये, म्हणून हे सगळं चालतंय. काय सांगत होतो मी? म्हणा कीर्तन अशीच चाललं आपला परमार्थ. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. शरीर जर माझं नाही, काळाचं आहे, तर मी शरीरात राहणारा कोण आहे? गाव नाही, तालुका नाही, जिल्हा नाही, घर नाही, हे मी तुम्हाला सांगितलं. गाव नाही हे पण सांगतो, शरीर नाही हे पण सांगतो. फक्त मला माझ्या गुरुमाऊलींनी जे सांगितलं ते मी त्यावेळेला लक्षपूर्वक ऐकलेलं आहे की माझं शरीर माझं नाहीये. हात पाय कान नाक डोळे हे जे सगळे पार्ट आहेत ते सगळे जोडले गेले म्हणून शरीर आहे. एक 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 पार्ट काढला तर काय आहे मी? उरला उरे हरी. काय आहे मी? मी हरी. तिथपर्यंत पोहोचायचे बुद्धीला आपल्याला. म्हणून ज्ञानोबाने सांगतात सगळ्यांना नाही साध्य होते. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझी, एका केशवराजी सकाळी सिद्धी. वैभवयुक्त बुद्धी पाहिजे. शब्द पंडितांना कधी कधी शब्द पांडित समजा तोंडावर पडत आहे. प्रभूची प्रेमा भक्ती माणसाला कुठपर्यंत घेऊन जाते हे शब्दात वर्णन करण्यासारखं नाही. ज्ञानोबा यांना काहीच नव्हतं माहिती. एवढी मोठी प्रेमा भक्ती कुठल्या कुठे घेऊन गेली की माऊली ज्ञानोबांनी सगळा शोध लावला आणि तो आमच्यापर्यंत आणून सोडला. तुम्ही आम्ही किती भाग्याचे तुम्हाला माहित नाही. तुम्हाला सवय झाली दुसऱ्याच्या ताटात काय आहे ते बघायची. माझा बाबा कधी कोणाच्या ताटाकडे बघून जेवला नाही. ताटात जी मुगाची आमटी भाजी भाकर वाढली ना त्याला करून खाऊन घेतला. त्यांनी कोणाच्या ताटाकडे पाहिलं नाही. तुम्ही आम्ही याच्या त्याच्या ताटाकडे पाहतो म्हणून अज्ञानी वाटतं. जगात अज्ञानी कुणीच नाही, गरीब कुणीच नाही, भिकारी कुणीच नाही. अज्ञानी आपण आहोत, भिकारी आपण आहोत. का नाही समजलं? गावच नाहीये. आमच्याचं घर तमक्याचं घर, पाटल्याचं घर, सापवाचं घर, अन्नाचं घर, तमक्याचं घर, तमक्याचं घर. गाव नाही, घर नाही, शरीर नाही, मग आहे काय? आता विश्वात्मके देवे, विश्वाचा आत्मा देवे म्हणून सांगितलं तेव्हा अजून आमच्या टकोऱ्यातल्या बाह्यानी माणूस जात नाही. आणि स्त्री हे एक तत्व आहे, माणूस हे एक तत्व आहे. प्रकृती तत्वाशिवाय स्त्रीची प्रकृती आहे, पुरुषाची प्रकृती आहे. दोन्ही प्रकृतीमध्ये तत्व कार्य करतं. म्हणून माय बाप कोण? तुम्ही संत माय. पहिला शब्द माय, पहिला शब्द पवित्र की योगते कुळ धन्य त्याची माय. शास्त्रों में तो बात करने के हाथ है, प्रेम भी पाता नहीं लेकिन ब्रह्म तो सत्य. कशाला प्रेम समजतात तुम्ही? तुमच्या समोर बदा 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 रडायचं, तिकडे गेलं दुसऱ्याबद्दल चांगलं वाईट बोलायचं, त्याला प्रेम म्हणत नाहीत. प्रेम त्याला म्हणतात प्रभू परमात्मा माझ्यात राहतो, तो माझ्या देहाचा मालक आहे. आणि त्या आत्म्याला माहितीये मी खरं करतो का खोटं बोलतो, का चांगलं करतो का वाईट करतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे घर कोणाचं आहे त्या आत्म्याला माहितीये, शरीर कोणाचं आहे त्या आत्म्याला माहितीये. सगळं काही विचार फक्त आत्मदेवाला माहितीये. म्हणून आत्मदेवाचं भजन करायला सांगतात. ते करतो का आपण आत्मदेवाचं भजन? ज्ञानदेव म्हणे
तर देवप्राप्तीचा विषय नाही. तुमच्या देव आहे तो तुम्हाला इथे घेऊन आला. माझे देव आहे तो तुमच्या समोर बोलतोय. तुमच्या देव आहे तो ऐकतोय. या नाव ज्ञानदेव म्हणे भजात्मदेवा अखंडित सेवा करा त्याची. बोलू ऐसा बोले कोई न कहे झूठ, ऐशी जग पे बैठ कोई न कहे उठ. आपलं बसणं रस्त्यात, आपलं या जागेवर बोलणं वेगळं, बाहेर गेलो की बोलणं वेगळं. देवाला सगळं कळतं आपण काही करतोय ते, पण आपल्याला माहित नाही. आपलं ज्ञान परिपक्व दशेला गेलं पाहिजे. अजून आपल्याला आपल्यातलं कळत नाही, आपण फक्त त्याच्याबद्दल बोलतो. अष्टसात्विक भावाच्या पुढची पायरी सांगतात ते भावाचा पै भाव धरावा निश्चये केले भव भय देशोधडी. काय व्हायला पाहिजे? भावाचा भाव कळायला पाहिजे. इथं तर भावाचा सगळा अभावच आहे. आता काही त्याची गरज नाही. अरे मरणी जाय जो आठवे तो त्याची गती ते पावे, मातेची स्मरावे सदा सदा तुवा. याच्यापेक्षा सकाळी 10वेला डबल माणूस होता. डबल याच्यापेक्षा डबल तिबल माणूस होता. सकाळी 10वेला प्रवचनाला गेले होते मी सांगोलीच्या पारगावला. का प्रत्येकाला मरायचंय. मरायच्या ती जीवात अर्जुना न मरीजे देह गेला तरी. चांगली बघा ज्ञानेश्वरी स्वतःसाठी. लोकांना सांगायला लोकांचं तुमच्याकडे बघून कोणी रडणार नाही, तुमच्याकडे बघून कोणी हसणार पण नाही. बरं झालं आला या. माझ्या भावांचा एक शब्द आहे, आला या. बसलेत बसा, उठलेत उठा, चाललेत जा. आपली तीच अवस्था आहे, पण आपल्याला कळत नाही किती दिवस आपली चालेल. एक दिवस हात धरून उठावं लागतंय. आला जन्माला लोकांच्या मांडीवर, जाताना दुसऱ्याच्या खांद्यावर, आणि मध्ये आले ह्याच्या त्याच्या मध्ये मध्ये. कधी कळेल आपल्याला? ज्ञानेश्वर महाराज सांगतात हे घर तुझं नाही. कोणाचं आहे हे तुला माहित नाही, आत्म्याला माहिती आहे. देह कोणाचा आहे हे तुला माहित नाही, कारण तू देहस्थ अभ्यास करत नाही. माझी या ठिकाणी अभ्यास आहे. मिळ अर्जुना माझ्या ठिकाणी रोमंत कर. कधी रोमंत करतोय आम्ही? श्वास कधी थांबला बोलता बोलता? मी मरून गेले असं कधी कळलं का? मरण माझी मरून गेले. हेच ते वागीश्वर मंदिर आहे, हेच ते हायस्कूल आहे. ज्या हायस्कूलमध्ये पहिला मेळावा झाला बाबांनी हाताला बघले होते ना, अमर आहा अमर आहा. बरेच जण आपल्यातले असे कोरे होते, त्यांना काहीच माहित नव्हतं, पण अभंग आहे. अमर आहा अमर आहा खरी की पहा खोटे, न म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा कळेल. कैसा धाक सकळी कह्या फुले, देवाची बरे तुका म्हणे खरे तुम्ही. कधी वाटते का तुम्हाला देव मी आणि तुम्ही माझी पूजा करणार? तुकाराम महाराज म्हणतात नाही रे भाऊ, तुका म्हणे सांगू किती या तो भगवंताच्या मूर्ती, या तो भगवंताच्या मूर्ती, या तो भगवंताच्या मूर्ती. सगळ्यांना नेऊन देवाऱ्यात बसवायचं. बाबा म्हणायचे तुम्ही देवाऱ्यात बसले कमी कोण खाईन कोण, तुम्ही देव नाही तुमच्या देव आहे आधी समजून घ्या. झाला बुवा पावडे तुम्हीच देव आहात, कुठे जायचं नाही यायचं नाही. एका जागेवर बसा मस्त पैकी त्या प्रभूला आळवा रे. काय म्हणून सांगतात ते आठवण. तुम्ही कधी आठवण आहे का आपल्याला आपण नामधारक आहोत याची? पहिली ही आठवण तुम्हाला नाही की आम्ही नामधारक आहे. मला नामस्मरण करायचं, मला नामामध्ये देह ठेवायचा आहे, असं कोणाच्या लक्षात आहे? रात्रंदिवस कृष्ण चिंतन सांगितलंय त्यांनी. आणि ती जे मती तेची प्राणियाची गती, म्हणून अहोर रात्री चित्तीच कृष्ण स्मरावा. चित्ताचा विषय भगवंत व्हावा. आणि चित्ताचा विषय भगवंत ज्ञानोबरायांचा झाल्यावरती ज्ञानोबराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात.
हा विवेक कुठे राहतोय? वाघोलीमध्ये कोणत्या तालुक्यात कोणत्या जिल्ह्यात राहतोय? एवढ्या लहान वयामध्ये विवेक समजला. आमच्या तिरड्या पुढे पडतायत, आम्हाला अजून विवेक कळत नाही. कशाला विवेक म्हणावा? सार काय आहे ते कळावं, असार काय आहे ते कळावं. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. सृष्टी नव्हती तेव्हा पंढरपूर होतं. मग तुम्ही तेव्हा कोणती वारी करत होता? सृष्टी नव्हती तेव्हा पंढरपूर होतं. त्रिगुणासार निर्गुण हे सार, सारासार विचार. सार भगवंत आहे, असार उपाधी आहे. संत महात्मे उपाधीचा अंगीकार करतात. या उपाधी माझी गुप्त चैतन्य से सर्वगत तत्वज्ञ संत स्वीकारिती. जेव्हा 16व्या वर्षी कळाले ज्या वयामध्ये कोणाची तरी मागे लागावं, कोणीतरी मागल फिरावं, त्या वयामध्ये विवेक झालाय मौली ज्ञानोबरायांचा. आपलं आयुष्य चाललंय, अजून आपल्याला विवेक कुठे राहतो ते कळत नाही. विवेकाची आपली गाठ नाही. विवेकाची आणि राधेची गाठ पडली, विवेकाची मीराबाईची गाठ पडली. त्यांनी जगाचा त्याग करून परमार्थ केला. जोपर्यंत देहाचा निराश कसा करायचा? देवाईचा तरी उपकार, देहाचा विसर पाडी मज. किती लोक आडवे आले बाबाला. तुम्हाला नाही कोणी आडवा आला. आता परमार्थ करायला कोणी आडवे नाही. बाबाचा काळ डोळ्यापुढे आणला, पोटात गदारोळ होतो राजावर. महिला मंडळाला काय वाटलं? 25, 30, 35 महिला बहिणी मंडळ मध्ये आहेत. पण एकीने तर आवाज टाकला. एक तांबेबाई असेल, अरुणा काकी असतील, किंवा आणखी आपल्या सातव काकी असतील, नंतर आपले ह्या सातवताई असतील. एकीने तर आवाज देते, सगळ्यांनी एकत्र येतात, भांडतात, रुसतात, थोपतात, पण परत एकदा एकत्र येतात. आम्ही अजून आमचा अहम सोडत नाही. आणि अहम आणि मम जर सुटला नाही तर देवाची प्राप्ती कल्पती होणार नाही. अहम ममतेच्या लवड सवडी माते न पावती बापुडी. जन्म मरणाच्या दुथडी ढवळली ठेली. तिथं तुम्ही सांगणारे का कुठं स्तर हृदय स्तर? जराबाई महाराजांनी धरला, बांधला, मारा केला. आम्ही धरलाही नाही, बांधलाही नाही, माराही केला नाही. कुठे मारा करायचं हे कळत नाही आम्हाला. धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर. देह पंढरीतला धरायचा आहे तुम्हाला आणि मारा करायचा आहे त्याच्यावर. या देहात मी कोण आहे? मी वासुदेव तत्वता. तत्वाने विचार केला तर देहामध्ये मी वसुदेव त्याचा बाप आहे. वस वसती म्हणजे वास करणे. शब्दाचं खीस काढणं काय अवघड नाही. एका शब्दावर 6 महिने बोलतो बाबा म्हणायचे, एका वावर 6 महिने बोलतो. बाकीची ज्ञानेश्वरी कशाला केलेली आहे? आम्ही बाबांचे शब्द ऐकायचे झोपा काढल्या आणि आता दुसरीचं टाकापलं करकट पाहतोय. आले रागे तरी खरे बोलू. आम्ही राष्ट्रसंताची लेकर आहात तुम्ही म्हणून थोडं जाग करावंच वाटतंय. मिळालाय चान्स म्हणून बोलतोय, नाही तर मला तरी काय पडलंय. आप आपणा ते घात करू शत्रू झालो दावेदारो कर सुटका आपली करायची आपल्याला. आपण दुसरीच्या तोंडाकडे पाहता 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 मेलो तर किती जन्माला जाणार आहे? आपल्याला पाहायचंय कुणाला?
ज्याला पाहता 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 निर्कित निर्कित गेली ओमार आहे झाली ओमार आहे. काय व्हायला पाहिजे, काय काय पाहिलं पाहिजे आतमध्ये, की जे पाहिल्यानंतर पाहता पहाणे दुरी सारवणिया, पाहणं शिल्लक राहत नाही. कारण या डोळ्याने नाही पाहता येणार. तुम्ही कोणत्या डोळ्याने पाहायचंय तुम्हाला? डोळीयाचा डोळा उघडीला माझी सुख मदत गेले. डोळ्याचा डोळा उघडला ना साधकाचा, अधिकारी समजणाऱ्याचा. अधिकार कशाशी खातात तेच माहिती नाही. सगळा घोटाळा तिथंच झाला वाघोलीचा. अधिकार कशाला म्हणतात? तिथंच सगळं साप थांबलं. बाबाच नसते आले. मला नाही वाटत माझ्याच गळ्यात माळ असती बरं, कारण मी बिगर माळकरी होतो. तुम्ही तरी काय माळकरी होते, पण आपण तर बिगर माळकरीच होतो बाबा भेटेपर्यंत. ना ज्ञानेश्वरी वाचलेली, ना भजन, ना पूजन, ना कीर्तन, ना काय नाही. एक भोल्या आणि मी बस, बाकी काही माहित नाही मला. पण त्यांनी परिपक्व दिशेला नेलं तुम्हाला. आपल्याला परिपक्व दिशा आली पाहिजे. जीवाची दशा नकोय, दशा थांबली पाहिजे, दिशा सापडली पाहिजे. आनंद आतमध्ये खूप मोठा, आणि आतल्या आनंदावर जातच नाही. नाही आनंदाचा तोटा. आनंदोरे आजी आनंदोरे सभाय अभ्यंतरी अवघा परमानंदोरे. कधी होईल आपल्याला आनंद? माझ्याकडे एकदा म्हणजे ताई तुमचा नंबर कसा काय लावला त्या महिला मंडळाने? काही म्हणले का दुसरं कोण नाही गावलं का तुम्हाला? मी म्हणलं पोरी हो कशाला माझं कीर्तन ठेवता. सातूबाई म्हणली एकदा बघू ते तरी तुझं तू काय दिवा लावती ते. म्हणलं माझा दिवा लय मोठ्या महात्म्याने पेटवला. आय रे गारे नाही दिलेला मला नाम अधिकार. बाबाची सरळ सरळ बाबाची चांगला धडकी तुम्हाला. इथं रे गप्पा करतात मिळाव्यात इथं तिथं. बाहेर गेलं बाबाचं नाव सुद्धा घेत नाही रे तुम्ही गंचटकर, मला माहिती आहे. आणि अशांच्या ताटाखालची मांजर तुम्ही. पोट नाही भरणार. व्हायचं तसेच ज्ञानेश्वरी नीट वाचा आणि नीट कचा. कोणामुळे बोलतो आपण? कोणामुळे ज्ञान होतं आपल्याला. ज्यामध्ये हृदयस्थाच्या दीप्ती मन बुद्ध्यादिके वर्तती माझी स्फुरस्फूर्ती ज्ञानोत्पत्ती पायाला. त्यामध्ये हृदयस्थाच्या काही भजनशील कोणी इतर नाही. शिनता बाह्य उपायी जन अपायी पडताती. जगाला अपाय का होतोय? तुम्हाला वाटेल माझ्याबरोबर कोट्यवधी रुपये तुझे इथं राहतील फाटक्या नोटा, त्या तुझ्याबरोबर येणार नाही. किलोभर सोनं तुझ्यावर येणार नाही. तुझ्याबरोबर मिळालेला मान मरात येणार नाही. तुझ्याबरोबर कुठलाही तू अनवर दिलेला साधक येणार नाही. मग कोण येणार आहे? एक माझी माळ आणि माझ्या गुरुने दिलेलं नाम. दोनच गोष्टी सत्य आहेत माझ्या जीवनामध्ये. आणि त्या दोन गोष्टीमुळे मी आज वाघोलीकरांसमोर बोलतीये. मला काहीच येत नाही तुम्हाला माहितीये, पण माझे कार्यक्रम मी बंद नाही केले. आता मीच कमी केलं. खरं म्हणजे आज तुम्ही जर 4 वाजता आले असते तर म्हणता मी इथं किंवा काय कार्यक्रम करू शकत नाही. पोरांना म्हणलं वागेश्वराची वाघोली आहे. बरं म्हणले तर आता कीर्तन कसं होणार? वागेश्वराची वाघोली आहे, गाव वाघोलीचं आहे, पोर वाघोलीचे कीर्तन त्याला करायचं. आपल्याला काही काळजी करायचं कारण आहे? मी कोणाचा आहे? मी देवाचा आहे. तुम्हाला नाही वाटत मी देवाचा आहे? तुम्ही बायकोचा अनावऱ्याचा पोरांचा, जी पोरं तुमच्या सगळं बोलत नाही ती आणचा, ज्या सुना तुमच्या सगळं बोलत नाही ती आणचा. आणि भजनाला बसलं की म्हणताय म्हणलं आता देव माझा माझा देव माझा मी देवा पाहुणे. तुमच्या वाघोलीतलं पुन्हा कुणाला वाटतंय देव माझा मी देवाचा? माझं कुणीच नाही असं पुन्हा कोणाला वाटतंय? बरं ऐकू येते का? मोठीने सांगू जरा. काय लाबाडाचा आमंत्रण आहे.
एक बाई म्हणते मला वाटते देव माझा आहे. नवरा गेला घरी म्हणल्यावर नाही वाटत. त्याच्या पुढे खूप छान सांगितलं, देह देवाचे देऊळ आत बाहेर निर्मळ. देह देवात जर ईश्वर राहतो तर मग मला समाधान का नाही? शांती परते नाही सुख एर अवघेची दुःख म्हणून शांती धरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. झोपेतीत राजा तुम्ही आपण फार करोडो रुपये खर्च करणारी माणसे सप्त्याला एक एक माणूस सप्ताह करतोय, पण का करतोय हे मला कळलं नाही. राजा परीक्षितीने एक सप्ताह केला. माझं शरीर खोटं आहे खरं नाही. तिकडनं येणाऱ्या तक्षकाला सांगितलं, तक्षक परिस्थिती केव्हा संपलेला आहे. हा माझ्या उजव्या पायाचा अंगठा, तू माझ्या देहाचं कर्म असेल तू चावून घे. परीक्षिती जिवंतपणे देहाचा त्याग केलाय. माणसाने जिवंतपणे देहात राहून देहाच्या निराशाने राहावं. माहित नाही आम्हाला. निरंजनी आम्ही बांधिले घर निराकारी पूर्ण झालो असे, निराभाषी पूर्ण झालो समानच, अखंड ऐक्यास पावलो आम्ही. आम्हाला हे नाही आवडत. आम्हाला ती त्या खंडाला टाकू काय का दोन म्हणून तुम्ही म्हणतात बिघडली ताई. असं एक दिवस त्या आधी आडनाव बंधू सारखं कीर्तन केलं. लोक पटपट पाया पडले. म्हणले ताई असलं काय बाजार कळलं आडनाव बंधू तुम्हाला का सांगू एखादा चुटका. मला येत नाही असं समजू नका तुम्ही. आणि जो रोज एका गावाला जाणारा माणूस. मग अशी एक बायाने म्हणवली सकाळी. आता त्या 10वेला काही पाहुणेही होते. 2-4 जण मला ओळखलं का. आता मी यांना ओळखायला उभी राहिले का बसले का प्रवचनाला. आता मी म्हटलं चेहरा ओळखीचा वाटतो पण मी तुम्हाला ओळखलं नाही. आता तुम्ही सगळे मला ओळखाल पण मी तुम्हाला ओळखेल असं नाही, कारण मी एकालाच ओळखलंय. माझ्या गुरुने सांगितलं यात त्यांनी ओळखी करा एकाची ओळख करून घ्या. मी कोण आहे आणि तू कोण आहे. तुम्ही म्हणणार तू कीर्तन केलं. तुम्ही म्हणणार तू कीर्तन केलं मी कीर्तनाला आलो होतो. काय म्हणणार? तू कीर्तन केलं मी कीर्तनाला आलो होतो. मी म्हणणार मी कीर्तन केलं तू कीर्तनाला आला होता. तुमच्यापैकी सगळे नाही, कुणीतरी एखादी माझी मित्र मैत्रीण असेल म्हणून एकेरी सांगतो, कारण मी तो विचार मला तुम्हाला मांडायचा आहे. हा मी कोण आहे याचा विचार सांगण्यासाठी त्या नवऱ्यांचा अवतार आहे. पण आमचा विचार नाही की मी कोण आहे याचा शोध नाही आपल्याला. लोकांचं काय चाललंय त्याचा शोध आहे. आपलं घर धडधड पेटतंय त्याचा शोध नाही. आठवलं म्हणून सांगतो. माझ्या बाबांनी सांगितलं एकदा एक राजा होता. त्याला गाण्याची फार हौस होती. फार हौस होता. भीमसेन जोशी सारखे त्याच्या, लता मंगेशकर सारखे त्याच्या तैनातीला होते. मग तो म्हणे पोरा हो गाण्यात बोला रे. मग त्या बाया म्हणायच्या ताई तुमचे मालक कामाला गेले का हो, तुमचा स्वयंपाक झाला का हो, तुम्ही आज वडे केले का हो, तुम्ही आज इडल्या केल्या का हो. राज्यामध्ये सगळे गाऊन बोलायला लागले. आठवण करून देतो मी माझ्या मालकाची. तुम्हाला माहिती गुरु मालक असतोय म्हणून. गुरु तत्व असतोय पण तो आजही माझ्यात आहे, आजही तुमच्यात ऐकतोय हे आम्हाला माहित नाही. कारण आमची डोकी घाण पडली त्याच्या पाठीमागं. माझं डोकं एकाला दिलं आणि एकाच्याच मागं फिरतं. मी दुनियेच्या मागं डोकं पाठवलं नाही. तुम्हाला पाठवायची तिकडे तिकडे डोकं. जोपर्यंत या मेंदूचा विचार स्वीकार होत नाही ना मी कोण आहे. तत्वाने तुम्ही ईश्वर आहात. तत्वाने तुम्ही ईश्वर आहात. मी वासुदेव तत्वता. मी सांगितलं. आता तो सांगतो तुम्हाला मी. आता ते चालू असताना एक माणूस आला. अहो राजे सरकार. राणीचा महाग चंद्रनगरला होता. 15-20-50 कोटीचा. कुठे पैसे घालवायचे आपल्याला म्हणायला काय हरकत आहे. आम्हाला येतो एखादा म्हणतो पुढच्या वर्षी देतो तुम्हाला स्लॅबला आम्ही याला पैसे त्याला पैसे 50 लाख देतो 10 लाख देतो परत तोंड दाखवत नाही. मग एखादा सापडतो कचाट्यात मग पकडतात त्याला. तसा तो राणीचा महाग तिकडे होता आणि राजा इकडे राहत होता. मग तो आला पळत पळत रिक्षातनं उतरला आणि रिक्षावाल्याला पैसे बी नाही दिले. म्हणला मी राजाच आहे. आपली ही एक भिकारचोर सवय जात नाही. साधक भेटला ना त्याला 2 रुपये द्यावं वाटत नाही. ती एक तर रोज रिक्षा चालवत आहे. मला कायम ती भेटली म्हणतात ताई तुम्ही सोडून कोणी आम्हाला पैसे देत नाही. का बरं फुकट जातात. त्यांचे काही रस्त्यावर पडलेत का रिक्षा. तेल नाही लागत का त्याला. CNG नाही लागत का त्याला. त्याच्या जीवर जगायचं म्हणायचं याला कळत नाही त्याला कळत नाही. मला हेच कळत नाही अजून कळतंय कुणाला सांगणाऱ्याला काय केलं. कारण बायको येते ताई यांना काही कळत नाही डोकं खात्यात.
नवरा येतो ताई तिला काय कळत नाही डोकं खात्या. माझा अजून प्रश्न सुटला नाही. नवऱ्याला कळतं, बायकोला कळतं का, बुवाला कळतं का, साधकाला कळतं. शास्त्र सांगतं कळे येते ना कळे, वळे येते ना वळे, गुरुवीर कळून घेणं गरजेचं आहे मी कोण आहे. अहो राजे सरकार, 1 घंट्यापूर्वी राणी सरकारांच्या महालाला मोठी आग लागली आहे. आगीच्या बंबाला तुम्ही माणसं पाठवा किंवा एखादा मोठा फोन करा. राजा उठला त्याच्या खाली. अरे नीट सांग ना, राणीचा महाग पेटलाय. तुम्ही तर म्हणले गाण्यात बोला म्हणून रामकृष्णारी आठवण करून दिली, फक्त बाबाच्या शब्दाची नाही आठवत तुम्हाला. आठवण नाही आणि आवडत नाही मला माहिती आहे, पण मी रोजच्या कीर्तनात एक तरी दृष्टांत माझ्या मालकाचा सांगितल्याशिवाय माझे जीवन नाही. कारण परिपक्व जीवन तेव्हा होतं मदरदयी सद्गुरु जेणे तारिलो हा संसार पुरू. म्हणून विशेष अति आदरू विवेकावरी. म्हणून मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगतो विवेक कुठे राहतो. अति आणि आदर आणि विवेकीची गाठ पाहिजे. आपल्याला कोणाला पाहिलं तर जे म्हणायला सुद्धा तोंड उचलत नाही. हात जोडायचं तर लांबच, मला पाहिलं तर असे जातात. मीच म्हणते बळ जे हरी, हा जे हरी जे हरी करते लेकिन करते नाही. काय लोकांच्या पुढे लई रडू सांगतो तू, तुला साधं जे तोंड दिले तुला कशाला. आणि रोज लोकांना सांगताय बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल. झाले हाव भरी माझ्या कान्हाचे नाव तुम्ही हाव भरी घ्यावून. माझ्या परमात्म्याचं नाव तिची हाव सुटावी. आम्हाला हाव कशाची. ह्याचं 2-4 साधक पळव, त्याचं 2-4 साधक पळव, याला तिकडं पळव, त्याला तिकडं पळव. हरा तू काय लोकांच्या खायात नाचून होणार आहे. तुला तुझ्याच तेवढ्या भोवती फिरता येत नाही. ह्या तेवढ्या भोवती जो फिरतो ना तेवढ्या भोवती म्हातारा बैल असतो बरं का. तुमच्यासमोर 16 वर्षाचा युवक युवकी नाहीये, रनिंग 70 आहे. सगळे माझ्याकडे बघून मोठे बोट मळतात. मला हिंमती सांगत नको जाऊ, खरं कोणाला लोकांनी वाईट असतात. म्हणलं जाऊ दे, माझं वाईट जो करीन त्याचं 10 पट वाईट होईल, मला काही घेणार आहे. हात धुवून मागे येत नसते, हात धुवून. पण मी देवाच्या मागे हात धुवून येईन. आणि तुम्ही कुणाच्या मागे धुवून लागायचं त्याचा विचार आधी करा. देवाच्या मागे हात धुवून लागले तर देव हलवाल. नामाच्या मागे हाव भरून मागे लागला, हाऊस भरून तर नाम व्हाल. आणि वस्तूच्या मागे लागला तर वस्तूच व्हाल. पुरावा सांगणार जीवा तुका म्हणे आळी जीवे लोहेची वेगळी. बिना पुराव्याचं मला बोलायची सवय नाही, कारण मी त्या राष्ट्रसंताचं लेकरू आहे. तुम्ही कोणाच्या आयऱ्या करायचे असतील मला नाही माहिती. मी माझे 2 बाबा सोडून मला तिसरं जग माहित नाही. त्या 2 बाबांनी वागवली सगळी, पेटून उठवली नाही. महाराष्ट्राच्या बाहेर परदेशातले लोक जरा शोधा, तिथं जाऊन ते नन करतात. तिथं आपण फक्त एकमेकाच्या टांगड्या ओढतोय, काही होणार नाही. खेकडाच्या अवलंबीतून तिथून मी कळला पाहिजे, तू कळला पाहिजे आणि विवेक जागा झाला पाहिजे. या देहामुळे काय काय करता येत आहे. याची देही घडे देवाचे भजन, याची देही याची डोळा भोग मुक्ती. याची देही घडे देवाचे भजन. याच देहाने मुक्त पावता येतं, याच देहाने वैकुंठाला जाता येतं. तुका म्हणे पावटानी करू स्वर्गाची निशाणी. आपल्याला जायची वाट मोकळी करायची आहे. आपल्याला कळलं पाहिजे मला अमक्या दिवशी जायचे. माझ्या महात्म्याने मला 4 दिवसांनी सांगितलं होतं, 4थी जाणार आहे म्हणून. सांगायचं तात्पर्य हे आहे, जन्म नाही रे अनेक. तुका म्हणे माझी भाग मी कोण आहे. माझ्यामध्ये ईश्वर राहतो. मी शरीर नाही, करता नाही, भोगता नाही, ना अहम कोहम.
ना अहम देहम ना अहम सोहम सचिदारूपो शिवोऽहम शिवोऽहम शिवोऽहम. हे आपल्या साधकांना व्हायला पाहिजे रे. आणि माझ्या धनाबाई महाराजांनी दळलं ना रे म्हणा अहम सोहम सोहम दळले विज्ञान असे धनाबाई महाराजांनी सगळं दळलं आणि तुम्ही अजून बघत बसले. अहम कोहम सोहम दळले विज्ञानासहित विज्ञान अहम कोहम सोहम सगळं दळून टाकलं आणि ती धनाबाई मला दिसत नाही. माझे बाबा म्हणायचे बघा ना माझ्या धनाबाई तुम्हाला बाबा म्हणायचे मला तर लाजच वाटते. मी नाही कोणाला बाबा म्हणे. मी बी तुमच्यासारखं शिकायला तो आपण नाही कोणाला बाबा म्हणे. ज्याचा बाबा त्याला माझा बाबा मला. नवऱ्यालाच नवरा म्हणावं कसला बी बेवडा असू दे त्याच्या सावलीने ती चांगली दिसते पण तो मेला तर कपाळ पांढरं होतं कावळे फिरायला लागतात. राग मानू नका. आजची समाजाची शोकांती काय. मी रोज एका गावाला फिरणारा माणूस आहे. दिवसातला 3-3 कार्यक्रम अजून मी करतो कारण माझा देव माझ्यात राहतो. तुमचा कुठं राहतो हे मला माहित नाही. तो तुम्ही शोधा आणि थोडी जागे व्हा. चांगले शब्द ऐका. चांगल्या विचारांचा माणूस चांगल्या विचारांचा माणूस आणि चांगल्या निरपेक्ष असा नित्याचा नेमाचा निष्काम महात्मा तुम्हाला मला मिळाला नसता तर आपण इथं आज वैष्णव मेळावा केला नसता. आज महिला मंडळांनी या ठिकाणी त्यांच्याकडे गेल्या असतील कोणाकोणाकडे गेल्या काय माझा जास्त संपर्क नसतो पण आपला जयहरी कायम असतो. त्यांच्याकडे जाऊन सांगितलं अरे आपल्याला कार्यक्रम करायचा. अनेकांनी उदंड हाताने मदत केलेली आहे. कोण काकी असतील आणखी कटकेबा असतील कोण असतील. माझी कोणाची ओळख नाही कारण मी परगावचा माणूस आहे. माझी तुमची काही ओळख नाही अशी तोंड ओळख आहे. त्यामुळं तुम्ही अनेकांनी सहकार्य केल्यामुळे हे होत आहे. मग अनेकांना परमेश्वर बुद्धी देतो. आता जेवढे मी दिलाय ना देवाच्या कामाला तेवढंच तुमच्या नावावर पडतंय बरं हे लक्षात ठेवा. आज मेळाव्याला दिला असेल आपल्या वागशेच्या सप्त्याला दिला असेल आपल्या हे तुकारामाच्या सप्त्याला दिला असेल मंदिराला दिला असेल तेवढं तुमच्या नावावर. 50 कोटी असतील ते तुमच्या नावावर नाहीत. 50 एकर तुमच्या नावावर नाहीत. तुमचा 7-12 सकाळी सांगितलं मी आपला 7-12 आपण मेल्यानंतर 15 दिवसात कोरा खट तेव्हा जागे व्हा. जो पेतराऊ न काम किसी ते कम नाही वारे मी कुछ दम नाही. ज्ञानोबांचं का महात्मा सांगतो तू जगात माणूस म्हणून आलायस. तुझ्यामध्ये ईश्वर राहतो याचा शोध घे. दुसरी गोष्ट म्हणजे विवेक वापर. मी कोण आहे शब्द जपून वापर. शब्दशस्त्र आहे शब्दशास्त्र आहे. ज्ञानदेवी मंत्र हरी नामाचे शस्त्र यमे कुळगोत्र. नामाचं शस्त्र ज्या कुळाला ज्याला मिळालेलं आहे त्याच्या कुळाला यम यातना नाहीच. कुळ हे पावन कृष्ण नामे जो नामधारक आहे त्याचं कुळ पावन होतंय. भले पोरं कुठेही पडू द्या पण देवाच्या बापाला ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ पूर्वजा वैकुंठ. माझे पूर्वज मरून गेले ते सुद्धा वैकुंठाला जाणार आहे. मातृ पितृ भ्राता सगोत्रा पार चतुर्भुज नर विवेक वापरा. हरिपाठ नुसता टंकांसाठी नाही रे केला. बारकाईने जर हरिपाठ पाहिला असं वाटतं माऊलीची ताटी मुक्ताईने उघडली आणि ताटी मुक्ताईने उघडल्यानंतर माऊली पूर्ण 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 विवेकाने बाहेर आले. खरंच का बरं या जगाकडे मी द्वैताचं पाहू. तुमचं माझं द्वैत जावं. द्वैतामध्ये जगत आहे. द्वैतामध्ये ज्ञानी आहे द्वैतामध्ये अज्ञानी आहे द्वैतामध्ये महात्मा आहे. पण ते सांगतात द्वैताची झाडाने गुरुवीर ज्ञान तया कैसे कीर्तन. अद्वैत फक्त तुम्ही बोलताय रे. अद्वैत जगणं मजा आहे. तुम्ही आम्ही जन्माला आलो आपल्या आईला दूध कोणी दिलं. जेव्हा बाप होता बाळ तेव्हा कोठे कंठीला काळ. जेव्हा आई होती ताणी तेव्हा कोठे होता प्राणी. कारेने 8वीशी कृपाळू देवाशी पोषितो जगाशी एकलाची. कारेने 8वीशी का आठवत नाही त्या नामाला. का बसत नाही घंटा 2 घंटे त्याला की बसल्यानंतर मन बुद्धी चित्त अहंकार अंतःकरण चतुष्ट आतमध्ये आहे. असं वाटलं थोड्या वेळात सांगावंच कोणाला तरी कीर्तन का. मराठी ठरवलंच होतं पण बुद्धीने प्रवेश केलाय नाही. वाघोलीकरांनी आपल्याला इथं बोलायची संधी दिली. बुद्धीने का कुठं प्रवेश केला चित्तामध्ये. जीवाने अहम धारण केला आणि कार्यक्रमाला आला. हे 4 गोष्टी अंतःकरण चतुष्ट काय व्हायला पाहिजे एक होऊन गेलं पाहिजे. आणि मग अहम कुठे वापरायचा तोही कळायला पाहिजे.
अहंकार धरी सोहमपण चित्ती प्रगटे चैतन्य घन मनाची वय उन्मन बुद्धीचा निश्चय परब्रह्म आहे का? आत्मज्ञान कधी होईल? बुद्धिनिश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूपी भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे तत्परायण अहर्निशी रात्रंदिवस असे व्यापक ज्ञान बोले दयाची हृदया घेऊ शिकाले दयाची समता दृष्टी बोले विशेष काही अंतःकरण बोधले संकल्पा नये. चांगला साधकाला सिद्ध व्हायचं ना आपला बोध अंतःकरणाला भिडला पाहिजे. राजावर बोध अंतःकरणाला भिडल्यानंतर मी कोण आणि तू कोण अभंगाचं दुसरं मी तू हा विचार विवेके करावा. मी तू हा विचार विवेके करावा. मी तू हा विचार विवेके शोधावा. 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 गोविंदा माधव यांची देही. गोविंदा माधव यांची देही. मी तू हा विचार विवेके शोधावा. मी तू हा विचार विवेके शोधावा. गोविंदा माधव यांची देही. मी तू हा विचार विवेके शोधावा. मी तू हा विचार विवेके शोधावा. मी कोण आहे आणि तू कोण आहे हा विचार विवेकाने साध्य करा असं मौली ज्ञानोबाने सांगतायत. आणि माझी माऊली तुमच्या रूपाने ऐकतायत. माऊली तुमच्या माझ्यामध्ये भरलेला आहे. गुरु कधी मरत नसतोय, संत कधी मरत नसतो. पालखी चालली ज्ञानोबा तुकोबाच्या गजरात चाललेली आहे. आज 350 पालख्या ज्ञानोबा तुकोबाच्या पाठीमागे श्रीपादबाबांच्या धावत आहेत. ही पावती आहे की लोकांनी स्वीकारलं. तुम्ही आपण कोण आणि कशी आहात तुम्हाला लाज वाटते रे. आपल्या घराण्याची आपल्या बापाची लाज वाटते. आपल्याला समाजाने ओळखावं आपण कोणत्या घराण्यातले सांगायची गरज नाही. मी काय तुझं राहणं वागणं बोलणं ते सांगेल तू कोणाचं आहे ते. एका गावाला एक महात्मा गेला आणि तिथे गेल्यानंतर तिथे एक महात्मा होता 62 सालचा. 62 सालचा महात्मा होता. तो 2 चपात्यावर पावशेर मिरच्या खात होता आणि तो म्हणे मिरची ब्रह्म आहे, शरीर ब्रह्म आहे, अन्न ब्रह्म आहे. त्याला वाटायचं हे माळा धरून फिरतात घर ज्ञानेश्वरीचे पारायण करतात, यांनी मला विचारावं मिरची ब्रह्म कसं आहे, अन्न ब्रह्म कसं आहे, तू ब्रह्म कसा आहे. पण तो जीवात्मा बी त्याच्याकडे जायचा नाही. तो आपला त्याला पाहिला की माळा घ्यायचा आपला माळा हलवून काही देव भेटणार नाही. हलवूनी माळा विषय जपी वेळोवेळा नाम जपे वै खरी चित्त धावे विषयावरी. माला बनाए काष्ट की बीच में डाला सूत माला बेचारी क्या करेगा जपने वाला कपूर. कळलं असेल ना. बगळाही पांढरा आहे, हौसही पांढरा आहे. हौसो धवला बको धवला हौसो हौसा बको बकोला. आम्ही हंसाची पिल्ल आहेत रे. कळत नाही तुम्हाला. ध्यान करा, ध्यान करा. कसा आहे हौसे ती. हौशेने नका करू. परमार्थ हौशेचा विषय नाही. सगळं थांबलं पाहिजे परमार्थ करत असताना. ज्ञानदेवा मोहन
पाहायला आपल्याला वेळ नाही. आत हरी बाहेर हरी, हरीने घर कोंडीले. आपण ऐकतो आणि या प्रमाणात कशी चालला होतो माहिती आहे तुम्हाला? कशी लावतो? आत हरी बाहेर हरी, आत हरी बाहेर हरी, बाहेर हरी, आत हरी 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 बाहेर खानदेश, सौराष्ट्र, मुंबई, कराड, कोल्हापूर, विदर्भ, मराठवाडा प्रवचनातनं बाबांनी माणसं घडवली. टाळकरी नसायची. या का गावाला तर तंबुरात आणला. बाबा म्हणले तू तिकडेच ठेवा, मी आजच म्हणतो विनाच नाही तरी कीर्तन करा तुमच्या गावाला. मी असं म्हणेन तुमचं नाव मला माहित नाही, तोंड ओळख आहे, तुम्ही पकवत का बरं वाजवता? तुम्ही पेटी का वाजवता? स्वराची उत्पत्ती कशाच नाही, स्वराची उत्पत्ती कशाच नाही, जगाची उत्पत्ती कशाच नाही, देवाची उत्पत्ती कशाच नाही. देवाची उत्पत्ती ओंकार प्रधान रूप गणेशाचे, जे थोडी तिन्ही देवाचे शब्द जन्मस्थान. आकारक ब्रह्मा, उकारक विष्णू, मकार महेश दानियाला. आमचा जन्म आमचा जन्म नाही. आम्ही काय पाहतो? दुसऱ्याकडे पाहून परमार्थ करू नका, शास्त्राकडे पाहून करा. ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानोबा आहे, गाथा म्हणजे तुकोबा आहे. हरिपाठ म्हणजे ज्ञानोबाचा आत्मा आहे, तो तुमच्या माझ्या. तुम्ही सर्व साधक माणसं, सर्व साधक मंडळी हरिपाठात बसलेली आहात, ज्ञानेश्वरीत बसलेले आहात, गीतेमध्ये बसलेले आहात. मी तुम्हाला काय द्यावं बरं? काय द्यावे त्यासी व्हावे उताराये, फार भाग्याचे आहोत आपण की ज्ञानोबा तुकोबाच्या खुशीत आपण आलो. तुम्ही बाहेर गावात कोणी कोणी राहायला आले असते ते तर परम भाग्याचे. गाववाले तर भाग्याचे आहेत, त्यांच्या भाग्याला सीमा नाही. वागेश्वर सारखी देवता आहे, एवढं मोठं मारुतीचं जिथं तुकोबारायांची कीर्तनं झाली त्याचं अधिष्ठान आहे. ज्ञानोबाच्या तुकोबाच्या खुशीतली लेकरं आहात वाघोलीकर, आणि ते खुशीत शिरलेले तुम्ही बाहेरगावचे मंडळी. सत्याला पाठवर होऊ नका एवढी विनंती करीन मी राजावर. आपण आज येत उद्या नाही. चालता चालता हातातला घास असा राहतोय आणि माणूस असा जातो. आम्ही रोज एकाच्या 10व्याला श्राद्धाला, आता गेल्यावर 2 श्राद्धाचे कीर्तन आहेत. मी म्हणलं एवढ्या श्राद्धच लागले बा आपल्या पाठीमागे. प्रत्येकाला एक बापाचं श्राद्ध आहे, लेकाच्या ध्यानात असावं, पित्र ध्यानात असावं नाही का? आणि ध्यानात नसली तर शोकांती काय समाजाची. आज तुमच्या ध्यानात राहत नाही, उद्या तुमचे पित्र पर घालतील काय? नावच घेऊ नका, नावच घेऊ नका. ते परदेशात म्हणजे पुण्या मुंबईला राहिले, तुम्हाला पाणी पाजायला ते येणार नाही.
जेवढे परदेशातले तेवढ्यांनी समजायचं आपल्याला इथं पाणी पाजायला कोणी येणार नाही, वाट पाहिजे नाही. शेजाऱ्या पाजाऱ्यांना गावातल्या गल्लीला सगळ्यांना गोड बोला, वसवस्त करू नका, तक करू नका. देवाने शरीर दिले, तोंड आणि गोड बोला, देवाचा ध्यास घ्या, नामाचा ध्यास घ्या. आणि एवढं करता आलं तर चांगली गोष्ट आहे. हात बरोबर आणल्याचं तर वर करा बरं एकदा. लईच दुखायला विठोबार बघताय ना तुम्ही, तुम्हाला संधी मिळते की नाही मला माहित नाही. तुम्हाला पहिला मला संधी आहे आता. काही फुलं कॅरेट मध्ये राहिली, काही दळकी फुलं इकडे तिकडे बसली, काही म्हणली आम्हाला नाही ऐकायचं, आणि काही म्हणले आमचीच फक्त प्रेतावर उधळत का. शेत एकच आहे श्रीपाद बाबाचं, शेत एकच आहे, शेतकरी पण एकच आहे, फुलं तोडणारा पण एकच आहे, विकणारा एकच आहे, विकत घेणारा एकच आहे. एक हार महाराजांच्या गळ्यात गेला, एक वागेश्वरला गेला, एक नवरा नवरीच्या गळ्यात गेला, एक हार इकडे तिकडे गेला, आणि एक हार नवरा नवरीच्या गळ्यात आणि एक कीर्तन करायच्या गळ्यात. बुवा लई ताठ मान करू नको, खाली वाज जरा. यो हार का नाही 10 किलोचा असेल बघा, माझा हात दुखून आला. त्याला वाटलं परत धावती का नाही आपले घ्या घालू. काकी म्हटले चांगले झाले, म्हटलं काकी तुम्ही होत्या म्हणून. तुम्ही श्रोते समोर नसते तर वक्ता काय करणार आहे. वक्ता तो वक्ता नव्हे, श्रोते नवीन, सावधान वक्ता आणि प्रेमाळ वक्ता. वक्त्याला परमेश्वराचं संतांचं प्रेम असावं आणि श्रोत्याने सावधपणाने कार्यक्रम ऐकावा. सावध जर झाला तर, सावध जर झाला तर, सावध जर झाला तर जन्म मरण टळेल, मोक्ष मिळेल, उद्धार होईल. मग त्या फुलांनी सांगितलं अरे आम्ही आहे ना एकाची संगत केली रे, त्याला काय सोडती वे. आता ते फुलं म्हटले
आम्ही याकाची संगत केली रे. कोणाची संगत केली? या गवत, झेंडू, गुलाब. ते म्हणे आम्ही याकाची संगत केली रे. तुम्ही लई वना इकडे तिकडे फिरता, मग तुम्हाला कसं काय देवाच्या गळ्यात पडता येईल रे? तुम्हाला माहितीला वाढलं जाईल. सावध होऊन परमार्थ करा. आपल्याला जिवंतपणे कळलं पाहिजे, माझा श्वास माझ्या सद्गुरूच्या श्वासाला मिळणार आहे. छट्टेवारी चिष्टेवारी म्हणू नका. त्या फुलांनी मळा सोडला, त्या फुलांनी चांगल्या फुलांची संगत सोडली, इकडे तिकडे गेले, त्यांना माहितीवर पडावं लागलं. पण ज्यांनी धाग्याची संगत सोडली नाही, तो धागा मध्ये गुंफला गेला, टोचून घेतलाय, तो तुमच्या समोर उभा राहिलेला आहे. आणि तो उपकार केले. उपकार सांगून काय बापन करी ऐशी माय, धर्मे त्यांच्या देखील पाय दिले अक्षय अभय दानगा. अजून पण 4 तास 5 तास म्हटलं तरी बाबांच्या कृपेने मला खूप वाचून बोलायची संधी मिळते. बोलावं वाटतं, पण मी आता एक शिकून घेतलंय. तुम्ही आम्ही पहिले वारकरी आहेत, जे माळकरी आहेत ते पहिलेच वारकरी आहेत. माझा चुलता घोरेकर संस्थेचा 27 वर्षाचा अध्यक्ष आहे. आम्ही हाडाचे वारकरी आहेत. मी एक सांगत होतो, पण यांनी मध्ये प्रमाण दिल्यामुळे माझं दृष्टांत राहिला, तुम्हाला सांगायचं आहे. आणि मी तो पूर्ण सांगूनच तुम्हाला सुट्टी करणार. 2 मिनिटं कार्यक्रम पुढे गेला तर हरकत चल 2 मिनिट बघा. नाही तर म्हणाल बघा यांचा ओळ जात नाही म्हणून आम्ही बोलवीत नाही, कीर्तनाला मी लई वेळ बोलतो म्हणून. नाही, आता मी 2 मिनिटं 5 मिनिटं आधी संपवणार असं सांगितलं. पण काय चाललं त्या दृष्टांत, तुम्हाला तुम्ही कुठल्या संप्रदायाचे, तुम्ही कोण आहेत हे समोरच्याने ओळखायचं. तुम्ही ना टेऱ्या बडवून सांगायचं. नवऱ्याचं नाव बाई इथं तिथं घेत नाही. आपल्या इथे मिनिटा श्रीपाद रामदास काय कचऱ्यातले ढिगाऱ्यातला कचरा वाटला काही तुम्हाला? नवऱ्याचं नाव, तुमचं नाव मात्र आमच्या आकाशात मग तो तारा हे बसले पूजेला, मी घालते वारा. वा, तुझ्या मार्के नवऱ्याचं नाव घेताना त्याला उखाना मागं पुढं आणि तुला काय गोठ्यातलं गडी वाटलं रे मुडदिया. जगाचा आत्मा आहे, जगाचा गुरु काय? गुरु तिथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान, अतिदर्शन. जीवाला समाधान झालेलं पाहिजे. जीवाच्या गप्पा नकोत मला. त्यांनी सांगितलं मी पौशर मिरची खात होते, ब्रह्म आहे. 2 चपात्या बरोबर, एवढ्या भाताबरोबर तो पौशर मिरची खात होता. आणि हा आपला माळ हलवायचा आणि दिलेल्या नामाचं चिंतन करायचं. दोन्ही गोष्ट होत्या, पण तो बोलत नव्हता. ज्ञान दाखवायची गोष्ट नाही, ज्ञान पदाळायची गोष्ट नाही. ज्ञान गिळवणी गावा गोविंद. मग कैसा वसुदेव बोलतो बोल, आतला कसा बोलतो ते ऐका ना. आतल्याची बोल ऐकायला आम्हाला वेळ नाही. बाहेरचं इकडचं तिकडचं कुचू 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 अजून आमची सवय जात नाही. लोकांची घरं पेटवल्याला आपली घरं कशी उजाड होतात ती लोक दाखवतो तेव्हा आपल्याला. आपण जेव्हा लोकांचं घर उघड करायला निघतो ना, तेव्हा आपलं घर रस्त्यावर देवाणले शहरात नाही. बाकी लक्षात ठेवा तुम्ही, का माझं घर उजळलं तर मी काहीतरी चुकीचं केलं म्हणून माझंच कर्म मला भोवतंय. कर्म घेती झोले ते कोणाचे न चाले. चांगल्या चांगल्याची वाट लावली देवाने. तुम्ही तर काय धसकट भुसकट, तुमचा वेळ लागणार नाही त्याला. तो म्हणायचा ज्ञानेश्वरी वाचून काय देव भेटतो का? आणि हे आपलं पारायण करायचं आणि माळ हलवून काय देव भेटतो का? त्याला वाटायचं मला विचारावं, माळ नाही हलवायची मग काय करायचं? तो बी काही बोलायचा नाही. ज्ञान झाले ना, गबासा काय पदळू नका. ज्याला गरज आहे तो येईल आणि गरज येऊन गरजेने करतो तो टिकतो. ओके, तुम्ही केलं म्हणून मी केलं म्हणून कोणी कुणाचं तरी पुण्य खर्चून ते कवा येतं ऐकतं तिकडे तिकडे मागच्या मागं निघून जातं तर कळतही नाही. आवताय ते ऐकतच नाही. मला आधीच माहिती होतं ते ऐकणार नाही म्हणून. फक्त दिसतात हे माणसं परमार्थात. परमार्थात यांना काही घेणं नाही, देवाचं यांना काही घेणं नाही. उपस्थित खूपपणे अंतर की रामजाने. पण मग एक दिवशी मात्र तो रोज नैवेद्याचं ताट आलं का तो म्हातारा त्या 2 चपात्या मिरच्या पटपट खायचा. मग एक दिवस तो महात्मा दर्शनाला गेला आणि देवाला म्हणे, देवा तुझा माझा श्वास घे की आज 15 दिवस झाले आणि तुझा नैवेद्य खायला मिळत नाही. आमचं काही चुकीचं आहे का? आणि तुझं जे नाम आहे तेच आमचं आहे, तुझे करतो तेच आमचं आहे. तो तिथे आला, पंक्तीला बसल्यानंतर मग महिला वेगळ्या, माणसं वेगळे, मग ते महाराज लोक वेगळे. बघा पटत आहे का तुम्हाला? पटत आहे का बघा? असे बसले आणि ते पंक्तीला बसल्यानंतर त्या पोराने ताट आणलं आणि जे माळा हलवीत होता पारायण करत होता त्याच्या आणि म्हणला चुकलं 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 ताट उचलायला लागला. तो महात्मा म्हणे पौशेर मिरच्या खाणारा राहू दे नको उचलू ताट. मी तुम्हाला 3ऱ्या चरणाचा दृष्टांतावरचा अनुभव पण प्रकरणातला सांगतोय दृष्टांत. अमृतानुभव मला एक जण म्हणे मला अमृतानुभव आवडत नाही. अरे अमृतानुभव जग, पुढचे शब्द माझ्या तोंडातले मी वापरत नाही. अमृतानुभव जगतो ना तो ज्ञानोबा आहे.
गप्पा नको करू अमृतानुभवाच्या लोकांपुढे. चार बाया बापड्यांना सांगून त्यांचं संसारावरची वासना जाते आणि हा त्यांच्यावर वासना धरतो. रामकृष्णाने या परमार्थ शब्दाच्या पलीकडचा आहे. त्यांनी सांगितलं शब्देवीन संवादी जे इंद्रियाने नता भोगी जे बोला आधी जोडी जे प्रमेयाशी. आता वेळ संपलाच आहे. मग त्यांनी काय केलं म्हणे नको 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 ताट उचलू नको. त्यांना महाराजांनी जेवण दिले पण तो महात्माच होता. त्यांनी ते ताट घेतलं. त्याला सांगितलं रिकाम्या ताटात. रिकाम्या ताटामध्ये एक पोळी घेतली, थोडी भाजी घेतली, भात घेतला. हे सगळ्यांना वाटून दे म्हटला. वाटून खाल्लं रे त्या महात्म्याने. जर वाटलं नसतं ना रामच्या सारखे टुकड बाबू काय तुमच्या पुढे गप्पा केल्या असत्या. त्या महात्म्याने वाटून खाल्लं. त्या महात्म्याने जेवण झाल्यानंतर जवळ गेला. तुम्ही कोण आहात? मी 62 सालचा अधिकारी आहे बाबांचा. मी 62 सालचा माणूस आहे. मग त्या महात्म्याने त्या माणसाला विचारलं तुम्ही कुठले? तो म्हणे ज्या गावच्या बोरी त्या गावच्या बाबडी. अधिकाऱ्याची लक्षण आहे ती. वचा वाचा वाटा वाटा करणं नाही. ज्या गावच्या बोरी त्या गावच्या बाबडी. मग कुठे राहतात? तुम्हाला आम्ही एकच गावशी. तुम्ही आम्ही एकाच गावचे आहेत. मग म्हणे करता काय? योग क्षेम वहाम्यहम. करता काय? हरिगुण गावत नाचुंगा. मग चालतं कसं? योग क्षम वहाम्यम. त्यांनी पटकन पाया पडला. तो एवढा मोठा 80 वर्षाचा म्हातारा म्हटला तुम्ही आनंद संप्रदायाचे दिसताय. हे लक्षात घ्या. आपल्या चालीवरनं वागणुकीवरनं कळलं पाहिजे संप्रदाय. सांगायची गोष्ट नाही. उगीच आपल्या वासरात लंगडी गाय शानी लंगड्यात शिरायचं लंगडी मारायची. अरे नाही जमायचं. परमार्थ जगा आणि जगण्याची मजा आहे ती घ्या जरा थोडीशी. कारण पारते आम्हाची गडी कोण कोण अवघे द्या रे निवडून. फार मी काही काला कुठे शिकायला गेला नाही. पण बुधवारी बाबांचा 6 तास काला तुम्हाला बसून नाही ठेवला तर माझं श्रीपाद कन्या नाव नाही. लक्षात ठेवा. मला म्हणतच होते गोटीचीचे बाबाजीचे आजकाल आणि उद्या. ज्ञानदेव म्हणे गुरुचा विदास मेने साधनास आण काय देही. ध्यातला ध्याता आणि ध्यान समोरचा आणि मधली प्रक्रिया ही मावळली पाहिजे. देही ध्याता ध्यान त्रिपुटी वेगळा. आता सहस्रदळी उगवला सूर्य जायचा हा माऊलीचा अनुभव आहे. आज सिद्ध झालेल्या साधकाचा अनुभव आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानदेव म्हणे नयनाच्या ज्योती. काय? डोळ्याचा डोळा उघडीला जेणे लेवविले लेणे आनंदाचे. आतला आनंदाचं लेणं लिहिलं की माणूस जसा आहे तसा परमेश्वराची त्याच्या अखंड कृपा राहते. माऊली सांगतात आपल्या डोळ्याची ज्योत आपल्याला पाहायची आहे. हे साधकाचं सिद्धाचं लक्षण आहे. हे व्हावं आणि मग सांगावं. फक्त गावं खावं प्यावं आणि मरून जावं सामान्य माणसासारखं नाही म्हणून झालेली सेवा. वागीश्वर दैवताच्या चरणी, भैरवनाथाच्या चरणी, मारुतीच्या चरणी, सर्व ग्रामदैवताच्या चरणी, गजाननच्या चरणी, तुम्हा सर्व साधक रत्नांच्या मायबापांच्या चरणी, ग्रामस्थांच्या चरणी. माझे सुंदर असे या ठिकाणी उभे राहिलेले गंधर्व येऊले येऊले मला काही साहेबाचं नाव माहीत नाही. सोबत आहे त्यांनी या ठिकाणी छान सेवा केली. एवढी सेवा सुंदर असा कार्यक्रम वाजवला. यांनी आपल्या अमोल भाऊ दुसऱ्या भाऊचं मला नाव माहीत नाही. सुंदर अशी साथ केली. या सर्वांना माझे दंडवत आणि झालेली सेवा अर्पण करून इथे